कॅमेरामॅन कुठे मेला? ए ढापण्या, इकडे. दिस रिपोर्टिंग इज सच अ बोरिंग जॉब यू नो. एवढ्या उन्हातही शिळ्या बातम्या गरम कराव्या लागतात आणि दिवसभर पुरवाव्या सुद्धा लागतात. नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात झोपा 24 तासवरचा खास कार्यक्रम. सशाने केली वाघाची शिकार. भारतात पहिल्यांदाच, जगात पहिल्यांदाच फक्त आणि फक्त ATP तुझ्यावर तुम्ही बघत आहात सशाने केली वाघाची शिकार. आणि हा ससा म्हणजे मुंबईतल्या छोट्याशा बेळातला छोटासा सेक्रेटरी श्रीधर मुरलीधर लेले. आणि तो वाघ म्हणजे मुंबईच्या असंख्य गरीब बेघर लोकांना आश्रयाचं छत मिळवून देणारे सुप्रसिद्ध समाज सुधारक श्री प्रधान बिल्डर. आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवून सोफ्याला चिटकून बसा. चिकटून नाही बसलं तरी आमची बातमी तुम्हाला येऊन चिकटेल. प्रेक्षकांनो, आपण साक्षात उभे आहोत लेलेंच्या मधुमिलन सोसायटी समोर. हीच ती सोसायटी आणि हेच ते लेलेंचं घर. हेच ते लेलेंचं दुसऱ्या मजल्यावरचं निळ्या रंगाने रंगवलेलं घर. आणि हीच ती लेलेंची खिडकी. हीच ती खिडकी आणि गोट्याने फोडलेली काच. आणि हीच ती गॅलरी. ह्याच गॅलरीमध्ये तुम्ही बघू शकता लेलेंचे वाळत घातलेले कपडे लाईव्ह ओनली ऑन ATP तुझा. आणि हेच कपडे घालून लेलेंनी प्रधान बिल्डरचा खून केला. अशा या सज्जन माणसाचा त्या नराधम लेलेंनी सोसायटी समोरच्या स्विमिंग पूलमध्ये कॅमेरामॅन फोकस. स्विमिंग पूलमध्ये बुचकळून बुचकळून खून केला. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार दुसरे चॅनल अफवा पसरवत आहेत, कारण प्रधानांचा खून हा बुचकाळून नव्हे तर गोळ्या घालून करण्यात आला होता. आम्हालाही आत्ताच मिळालेल्या सूत्रांनुसार प्रधानांचा खून हा बुचकळून गोळ्या घालून करण्यात आला आहे. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हा, मी बोलतेय. कुठे आहात तुम्ही? हा मॅडम, बोला. हा, काय झालं त्या लेल्याच्या बातमीचं? हो, ब्रेकिंग न्यूज इज रेडी. नराधम लेलेंनी केला खून इज अवर थीम. कसली ब्रेकिंग न्यूज? सगळ्या चुकीच्या बातम्या देताय तुम्ही. म्हणजे अरे, जे असतं ते दाखवायचं नसतं हे काय वेगळं सांगायला पाहिजे का तुम्हाला? इथे जिवंत माणसाला किंमत नाहीये आणि काय तुम्ही त्या मेलेल्याचं दाखवत बसलात? बदला ती बातमी लवकर. मॅडम, पण असं कसं करता येईल? जे असतं त्यापेक्षा आपण काय दाखवतो ना यावरच लोकांचा जास्त विश्वास असतो. म्हणजे कळालं नाही. प्याद्याचा वजीर कसा करायचा आणि वजिराचं प्यादं कसं करायचं हे आपण मीडियाने ठरवायचं असतं. पण ते कोणाला बनवायचं हे मी सांगणार. आणि या डावाचा वजीर बनवायचा आहे मिस्टर लेले, श्रीधर मुरलीधर लेले. कारण तो जर वजीर असेल ना, यू जस्ट फॉलो दी ऑर्डर्स. कळतंय ना? डोक्याचं दही करून टाकले, केलेली सगळी मेहनत वाया. आता पुन्हा न्यूज बनवावी लागणार. कॅमेरामॅन रेडी? हा, तर नवीन मिळालेल्या सूत्रांनुसार जनतेच्या कल्याणास नवा अवतार. सशाने केली वाघाची शिकार. केली वाघाची शिकार तर मग चुकलंच कुठे? मुंबईतल्या असंख्य गरीब लोकांच्या डोक्यावरच्या आश्रयाचं छत काढून घेणारा त्या बिल्डर प्रधानचा खून केला. एवढ बिल्डर प्रधानचा वध करण्यात आला आहे आणि तो केलाय एका सामान्य सोसायटीतल्या क्रांतिकारी विचारांच्या कॉमन मॅन लेले यांनी. अशा या क्रांतिकारकाला अटक झाली आहे. असे हे शूरवीर लेले कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहेत. लेलेंसारख्या कॉमन मॅनला जेलमध्ये टाकणं कितपत योग्य आहे? ज्यांना वाटतंय की लेलेंची सुटका व्हावी त्यांनी डायल करा 544-432. आणि ज्यांना वाटत नसेलही त्यांनीही डायल करा 544-432. आणि ज्यांना काहीच वाटत नसेल त्यांनी खेळत बसा 532. मी रिपोर्टर फुलवा आगलावे विथ कॅमेरामॅन अल्ताफ ढापणे. मी रिपोर्टर अबोली चान्समारे विथ कॅमेरामॅन सागर नाईटमारे.
संपलं एकदाचं. किती खोटं बोलावं लागतं. डोक्याला शॉट नुसता. लेट्स हॅव अ ड्रिंक. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे नक्की प्रेम आहे. माझ्या देशात समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा आहेत. त्यांचा मला अभिमान आहे का? त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यायला हवी. त्यासाठी मी काय करतोय? मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा खरंच मान ठेवतो. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यात नक्की माझे सौख्य सामावले आहे. त्याला परत झोपलं बघ. दिसायला छोटा वाघाला खोटा, दिसायला छोटा वाघाला खोटा, लोकांचा तोटा मोठा नोटा नोटा छोटा नोटा छोटा नोटा छोटा नोटा छोटा. पांडुबान पांडुबान, अरे पांडुबान फुकणीचो काय तमाशा लागला राहती का? मला ना हात येऊनच मारतो आता. हे अंग्रेजों जमाने के जेलर. तिकडचा एरिया आपला आहे काय? आपला. आणि तिकडचा एरिया तुमचा. आणि सावकर आंबेडकर कुठे होते? इकडच्या बाजूला. अरे इंग्रज त्या बाजूला. बसता का टाकवात? अजून किती हात टाकणार आहे? हॅलो, हा आलो आलो आलो. गेला वर इंग्रज गुलामी करायला. ते टाकीचे यायला चिंतित झोप. हे काय बघतो? मोबाईल पाहिला का? बनतोस तू. अरे मोबाईल वरती एक्सप्लेन करायचा विचार कर. केला विचार. फुल टू प्लॅन रेडी होता. त्याला पांडू इकडे घेऊन आलाय. आपला कसला प्लॅन होता रे? लॅपटॉपचा. 2-3 मारले पण होते मेन बॉयला. अरे नडताळ्या हॉस्टेलच्या पोरांचे लॅपटॉप करतो. बाप लागले बाप. अरे जिंदगी असते रे त्यांची जिंदगी. कसलं पाप रे? गुंड्याचं काम करतो आपण. आपण चोरी करतो त्याच्यामुळे लोक सतर्क होतात, सावध होतात. असं काय कुर्ला स्टेशनवरची पाठी वाजते दिसतोय सावध ती मीच लावली आहे. अरे म्हणजे माणसाने ती पाठी वाचली की तो आपल्या खिशात जातो. कोणी मला कळतं पाकिट नेमकं कोणत्या खिशात आहे. म्हणजे तो आला, त्याने वाचलं, त्याने तपासलं, मी मारलं. पण इतके सगळे कष्ट करून आपल्याला साध्या मूलभूत सुविधा भेटत नाहीत रे. एसी नाही, देशी नाही, निधी नाही, त्याला वायफाय तर नाहीच नाही. हो ना, जेलला वायफाय देत नाही, हॉस्टेलला वायफाय देत नाही, शाळेला तर लायब्ररीला वायफाय देत नाही. अरे आता त्या लायब्ररीत वायफाय देऊन काय उपयोग आहे? आता काय ऑनलाईन चोऱ्या करायच्यात का रे? वायफाय पाहिजे म्हणे. अरे गावात आलं पाकरू. अहो तुझ्या गावात आलं पाकरू. बसलं कौलात हसत नाहीये रे. चेहऱ्याकडे बघून तर वाटतंय पहिल्यांदा दादा काय केलं त्याच्या गाडा केला आहे. तुला टाकलं नाही नाही नाही. तुला जर मारलं बिरलं असेल तर माझ्याकडे बघून वाटत आहे कोणाला मारेल म्हणून. मारून पळालाय साला. अरे ठिकाणाची केस आहे सिंपल. अरे मग काय घाबरतो? 2 तासात सुटशील. आपल्या देशात सलमान कायदा चालतो, समान नाही. तुला किती तरी गाडी तुला चाळे माझ्यावर खून. तू आणि खून. खून मग आम्ही ना दहशतवादी आजमत आणि मी कसा हो साहेब रॉंग नंबर लागला तुमचा. गरीब बिचारी काय तिथे रेडकू कधी कोणाचा खून कराल का? गरीब रेडकू म्हणजे आत्महत्या त्याला खून करताना पांड्या मंदिर मारण्याला खून म्हणत असतात. अरे प्रधान बिल्डरचा खून केला त्याला प्रधान बिल्डरचा खून
मग हा जिल्ह्याचा दूधला यादव प्रभू तुमच्या चरण कुठे प्रभू ते भला चार सुटाचा नाही जमलं ते तुम्ही करून दाखवलं प्रभू बसा 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 हे चलते पाहिजे फक्त गळातले पुढे का म्हणजे झालं अरे पण तुम्ही आणि प्रधान जिल्ह्याचं कोण हे म्हणजे आपल्या देवानी कोहली क्रिकेट काढल्यासारखं झालं अहो मी काहीच नाही केलंय हो आता तुमच्या मनाचा मोठेपणा आहे प्रभू आयफोनला आपला मोठेपणा कधी सिद्ध करावा लागतो का आम्ही पडला नोकिया 1110 पण प्रभू मग चमत्कार झाला कसा अहो चमत्कार कसला इथे माझाच बलात्कार झाला ते काही आपण पण पुढच्या वेळी आम्ही तुमची अतोनात सेवा करणार काय नाही अहो असं का म्हणताय त्याचं काय ना प्रभू आत्ताच भाईचा कॉल आला होता पांडे यायला तितक्यात करा अर्जुन करा 100 वर्ष आयुष्य पांडू 100 वर्ष आयुष्य पण प्रभू तुम्ही काळजी नका करू आम्ही पुन्हा इकडेच येणार कारण कसं आहे एवढ्या महागड्या देशात अशी बिनभाड्याची जोडी कुठे मिळणार ना येतो प्रभू पांड्या येतो रे वाटत बघतो तू मैं वापस आऊंगा मैं वापस आऊंगा काही मी फोन करता इथं जेलमध्ये अडकतो आणि या पुण्याला बराच आनंद मिळतो माझी बायको येते हो या लोकांचे गाणे बरे वकिलाला तुला भेटायला आता वकील मला काय माहित तुमचे काय लफडे तरी इकडे अशी का कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर लेले. अहो कोण तुम्ही ते महत्वाचं नाही. हा जो बुद्धिबळाचा खेळ मांडलाय ना त्याच्या सगळ्या चाली मी खेळणार. ते जाऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. अहो पण मी काहीच नाही केलंय. पोलिसांचा काहीतरी गैरसमज झालाय. ओ हे तुम्हाला माहित मला माहित पण सगळ्या जगाच्या नजरेत तर तुम्हाला माहिती आहे ना. प्लीज मला वाचवा. सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत मिस्टर लेले. नो वन कॅन सेव्ह यू. कोर्टात जर केस उभी राहिली ना तर जन्मठेप किंवा फाशी. फाशी? अहो नाही हो मला सोडवा यातून. डन मिस्टर लेले. सोडवलं तुम्हाला. हो खरंच. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते मिस्टर लेले. म्हणजे बाहेर पडायचंय ना यातून. हो हो मी काही करायला तयार आहे. मग गुन्हा कबूल करायचा मिस्टर लेले. कबूल? अहो पण मी काही केलंच नाहीये. कसं कबूल करणार? बाहेर पडायचं असेल तर गुन्हा कबूल करायचा. नाही नाही बाहेर पडायचंय. ठरलं तर मग खून तुम्हीच केला पण तो सेल्फ डिफेन्स मध्ये. पुराव्यासाठी बिल्डर विरोधाची FIR आहेच म्हणजे फार फार तर 3-1 वर्ष शिक्षा. 3 वर्ष शिक्षा? अहो तुमचा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही तर तुम्ही कोणाला त्रास देण्याचा तर प्रश्नच नाही म्हणजे 1.5 वर्ष कमीच. आणि येत जायचं अधून मधून येरवडा ते मुंबई. सायली लेलेचा बर्थडे, मिसेस लेलेची अॅनिव्हर्सरी. काय अहो पण लोक मला खुनी म्हणतील. लेले रामाने रावणाचा केला, कृष्णाने कंसाचा केला, महाराजांनी अफजल खानाचा केला. तो काही खून होता? ती काळाची गरज होती आणि ही सुद्धा काळाचीच गरज आहे. म्हणून आजपासून प्रधान बिल्डरचा खून तुम्हीच केलात मिस्टर लेले. भारत खरंच माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे नक्की प्रेम आहे. माझ्या देशात समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा आहेत. त्यांचा मला अभिमान आहे का? त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यायला हवी. त्यासाठी मी काय करतोय? मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा खरंच मान ठेवतो.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यात नक्की माझे सौख्य सामावले आहे. माझे देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखणार. मौसम में रंग है, नई उमंग है, पब्लिक भी तंग है, जिंदगी भी एक जंग है और इस जंग को जीतने वाले मिस्टर लेले. वर आपण फक्त लेल्यांचे घर पाहिले, खिडकी पाहिली, वाळात घासलेले पन्न धुतलेले कपडे पाहिले. पण आज साक्षात लेले तुमच्या समोर प्रकट होणार आहे, तर त्यांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या. नुकतीच लेल्यांची जेलमधून सुटका झालेली आहे आणि इथे जमलेली ही गर्दी लेल्यांचा सत्कार करण्यासाठीच आहे. त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा असणारे त्यांचे गुरु, हितचिंतक आणि आपण सर्वजण त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेलो आहोत. तर आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवून सोफ्याला चिकटून बसा. चिकटून नाही बसला तरीही आमची बातमी तुम्हाला येऊन चिकटे. अरे गेली, ती पण गेली. आजोबा याय ना. लेले आले नाही अजून. त्या दिवशी लेलेच्या हातात तो रक्ताने मापलेला चाकू बघितला, मला माझ्या डोळ्यावर विश्वासच झाला नाही. तुम्ही आपण असा लेले तसा लय शिर माणूस आहे. मला ना पक्की खात्री होती लेले असलं काहीतरी करतात म्हणून. आणि लेल्यांची मुलगी ती काही कमी नाही, अगदी आईवरच गेली आहे. गुंडच निवडली हो, नाहीतर आमचे हे फोनच करत नाही कधी. आता तुझाच फोन करतो. बघितलं ना तुम्ही, मुद्दामच अरे लेले काका आले, लेले काका आले. श्रीधर मुरलीधर लेले यांच्या परक्रमाचा सत्कार करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. बरं का? टाळ्या! लेला हा गणितात जरी ढाळ असला तरी शारीरिक शिक्षणाच्या तासाला किती उड्या मारायचा. तेव्हाचा पोरगा पुढे जाऊन अशी टुन 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 उडी मारेल याची मला खात्री होती. त्यानंही उडी मारावी म्हणून मी त्याला बेदम मारायचो. त्याच्याकडून बेचा पाडा वधून घेतल्याने तो पुढे बेफाम बेधडक सुटला आणि बेशक त्याने चकून केला, नाही का? हा, त्यामुळे त्याच्या यशात माझाही बेचा वाटा ना. हा पराक्रमी वीर यापुढे यशाच बेछूट सुटावा आणि त्याचा बेचा नाही पराक्रमाचा पाडा हा पूर्ण व्हावा, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. चायला 2 वर्षापासून हाच डायलॉग मारतोय म्हातारा. बोल पुढं. लेलेनी सेकंड इयर मध्ये सलोनीच्या बॉयफ्रेंड करून मार खाल्ला होता, पण त्यानंतर मात्र लेले खूपच बदलला. एवढा दरारा वाढला त्याचा. आम्ही दोघे जेव्हा रस्त्याने जायचो ना, तेव्हा लोक त्यांच्या मुलांना सांगायची, ते बघा पिसाळलेले. तर अशा या लेलेंनी जेव्हा प्रधानांचा खून केला तेव्हा मला फक्त एकच गोष्ट आठवली, ती म्हणजे आपट्यांची सलो. बघितलं ना तुम्ही, मुद्दाम करतो हा माणूस. बसावं पिसाळ भाऊजी, तुम्ही कशाला उगी चेष्टा करतात वहिनींची. आणि वहिनी तुम्ही शांत व्हा हो. काय हो किरकिरे, तुम्ही नाही का बोलणार ह्यांच्याबद्दल? मी हो हो हा, तर लेलेंचा सत्कार करण्या अगोदर मला फक्त 3च शब्द बोलावे असे वाटतात. हा, परेल तेल पिन्स्टन पेरला होता लसूण. ओ वहिनी, हे आधी झालंय. ओ थांबा, पुढे बदललंय. परेल तेल पिन्स्टन पेरला होता लसूण, प्रधानांना मारलं आणि मग लेले आले
नाव गाजवून लय बारी. ए हो बाजूला. पण हे लेले काका नाहीच, हे तर पेटलेले काका आहेत. हो मीच केलाय त्या प्रधानाचा अंत, पण तो या सोसायटीच्या संरक्षणासाठी. आणि माझ्याच नाही तर शेजारच्या 56 सोसायटींनाही आता कुणाची हात लावण्याची हिंमत होणार नाही. कारण तो बिल्डर करत होता ते चुकीचंच होतं आणि यापुढे चुकीला माफी नाही. ही सोसायटी माझी आहे आणि मी या सोसायटीचा श्रीधर मुरलीधर लेले. जेलमधून बाहेर पडला तर हिरो बनला का? अहो नाही हो, हिरो कसला, सोसायटीचा सेक्रेटरी आहे नवीन. जेलमध्ये राहून काय ते थोडा कॉन्फिडन्स आला तेवढंच. सेक्रेटरी कसले? तुम्ही आता सेलिब्रिटी झाला आणि सेलिब्रिटी बनला तर समाजसेवा आलीच. ते काय का म्हणतात बिंग ह्युमन काहीतरी. अहो पण समाजसेवेने पोट भरत नाही. अहो पोटाचं काय घेऊन बसलात? समाजसेवेच्या नावाखाली खिशोबी भरले जातातच की. आणि एक लक्षात ठेवा बरं का लेले, तुम्ही समाजसेवा कराल तेव्हाच हा समाज बी तुमची सेवा करल. कारण समाजसेवा म्हणजे दुप्पट मेवा. या हातानं खावा आणि त्या बी हातानं खावा. काय? अहो पण मला काही माहित नाहीये, काही अनुभव नाहीये त्यातला. अहो मी आता आले तेव्हा मला बी कुठं माहित होतंय हो मॅनेज सगळं. आणि आम्ही कोण ठरलो? NGO वाले, पुण्याची कामं करणारे. आणि पुण्याचा हिसाब किताब इथं कोणी बी विचारत नाही बघा. अहो पण असं कसं होणार आहे सगळं? सोपं असतंय हो. नावापुरतं एखादा NGO टाकायचं बनून, पर नाव मात्र झाक द्यायचं बरं का. आणि त्यात टाकायचे थोडे पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि ते पैसे परत येतात दुप्पट परदेशातून डॉलर बनून. त्याच पैशाचा वापर करायचा आपल्या बिझनेससाठी. आणि तशी बी प्रधान बिल्डरची जागा खाली आहेच नाही का? येते मी.
सुंदर ते ध्यान उभे विटेवारी 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 हे विटेवारी 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 कटावारी 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 हे विटेवारी 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 कटावारी कटावारी कटावारी. अगं हे काय? अहो हे ना त्या दिवशी भजन पार्टी शिकवलं होतं. अच्छा, महिला मंडळाची भजन पार्टी. छे, त्या लोअर मिडल क्लास महिला मंडळात कोण जाते? मी तर आजकाल यंग वुमेन क्लब मध्ये जाते. असं शिकवतात तिकडे? अहो आमच्या ना नवीन म्युझिक टीचरने शिकवली आम्हाला ही टन. तेव्हा आजकाल काय काय टून शिकवतील ते सांगता येत नाही. तुम्हाला काय कळते हो? तुम्ही घ्या पेपर वाचा. आता पेपर आणून दिलाच आहेस तर चहा ना तोही तयार आहे. पांड्या, अरे पांड्या, साहेबांना चहा आणून दे. बरं मी काय म्हणतो, आज ब्रेकफास्ट साठी ना आपण काहीतरी ऑर्डर करूया. ते फूड पांडावरून. काय ते फूड पांडू? त्यापेक्षा आपला पांड्या आहे ना, तुम्हाला जे हवंय ना ते त्याला सांगा, मी येते. अगं असा अवतार करून कुठे निघालीस? अहो ते नाही का, तिकडे पळापळी करतात, उचला उचली करतात, खाऊन पिऊन फुगलेले माणसं येतात. अच्छा, संसदेत. जिमला चालली हो मी. तुला काय गरज आहे जिमला जायची? स्टेटस शोभली पाहिजे ना, लेल्यांची बायको. ही आहेच म्हणा. तर मी येते हा. हॅलो रोजी, यू रिच्ड? आय ऑल्सो कसं रिचर इन माय हजबंड्स BMW. हॅलो, कधी? उद्या? नाही हो, नाही जमणार. तुला काय झालं तोंड फुगवून उभं राहायला? मग तुझा मोबाईल नाहीतर त्या मीटिंग्स याशिवाय तुला काही सुचतच नाही. बरं, आज तुला काही पार्टी, क्लबिंग, प्रॉम वगैरे नाहीये का? प्रॉम नको रे बाबा. तसंही त्या प्रॉमच्या पास्तापेक्षा पांड्याचा नाश्ता चांगला आहे. बरं, तू कुठे निघालीस? मी एम्बसीला चालले. विजाची अपॉइंटमेंट आहे माझी. जा मग. पण फॉक्स, थँक्यू हा. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून दिलीस. तसंही इथं शिकायचंच नव्हतं मला. का ग? माहिती ना रे तुला आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम. हॅलो, हा तुमच्या त्या ट्रस्टच्या डोनेशनचा चेक रेडी आहे. हो, प्रेसवाल्यांना मॅनेज करा. उद्याच्या पेपरात बातमी फोटोसहित यायलाच पाहिजे. पैसे काही झाडाला नाही लागलेत. नमस्कार. बरं झालं आलास. चल आजचा प्लॅन जरा ब्रीफ कर. शेड्यूल टाइट है. 4 बजे की फ्लाइट है, 8 बजे इनॉग्रेशन, 12 बजे बारबेक्यूनेशन, 2 बजे पुलिस के साथ सेटिंग, 3 बजे रेसकोर्स पे बैटिंग, 9 बजे CM के साथ डिनर, 12 बजे वापस घर. विल यू रिमेंबर? एवढं सगळं लक्षात राहिलं असतं तर तुला PA का बनवलं असतं? आणि त्या बदलापूरच्या प्रोजेक्टचं काय स्टेटस आहे? मस्त चालली आहे विक्री. 40% व्हाईट, 60% ब्लॅक. बरोबर मॅनेज होतोय टॅक्स. तसं नाही आजा. लेले बिल्डर इमानदार आहे. जेवढा व्हाईट तेवढाच टॅक्स. हॅलो, नाही जरा बिझी आहे मी. ठीक आहे. आणि त्या लालबागच्या बिल्डिंगचं काय झालं? काम चालू आहे, पण ते BMCचे लोक थोडे त्रास देत आहेत. थोडे पैसे पाठव त्यांच्याकडे, होईल का? अरे वा, आज संपूर्ण सोसायटी आमच्या घरी. या या बसा. काय पिसाळ, बऱ्याच दिवसांनी, तेही जोडीने. काय काम काढलं? काय सांगू मित्रा, गोट्याची कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत. अजय, त्या गोट्याच्या ऍडमिशनचं जरा बघून घे. नक्की. उद्या येऊन जा ऑफिसला. होईल रे तुझं काम. तू असं बोललास की मला फक्त एकच गोष्ट आठवते. बघितलं ना आजोबा, मुद्दाम करतो हा माणूस. वहिनी शांत व्हा. मला खात्री होती लेले नक्की काम करणार आहे. शेवटी शिष्य कोणाचा? बघ पिसाळा बघ, लेले कुठं तू कुठं. एकाच बेंचवर बसायचे ना तुम्ही. माणसाच्या अंगी कर्तृत्व असावं लागतं रे. हो आजोबा, राहू द्या. लेले येतो. चला चला चला. लेल्या. हा, तर मी काय म्हणतो,
बरेच दिवस झाले बसलो नाही आपण. हो नक्की. 4 बॉटल वोडका काम मेरा रोज का. जोशी मास्तर म्हणजे पण नाही. अजय जरा काम होतं. हो बघ लेले काका किती मोठे झाले. मीही मोठे झाल्यावर त्यांच्यासारखंच खून करेल. हे कसले खून करतो रे. चल चल आपली मॅच राहिली. राहायला पुढची बाई 4 वाजता. बरं ते 4 वाजताच्या मीटिंगचं काय? बीएमसीच्या कमिशनर साहेबांसोबत मीटिंग आहे आपली. आधी यायचं का? या ना या. नमस्कार साहेब. बोला. साहेब नवरा हरवला बघा माझा आणि पोलिसात गेलो तर म्हणतात पेढे वाटा. नक्की तुम्हीच काहीतरी केलेलं असणार. तू गप्रे मुर्द्या. तुम्हाला सांगते साहेब पक्का दारुडा आहे बघा तो. घरात मुळी पाय टिकत नाही त्याचा. माझा नवरा अगदी तसाच नुसता दारू पितो आणि घरात जाऊन बसतो. उपट सुंबमीला. तुमचा नवरा घरीच थांबतो. तुमचा नवरा घरी थांबत नाही. अरे मग करून टाका की नवऱ्यांची आदला बदल. गप्प साड्या. चला 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 निघा आता निघा निघा. तुझं काय तुझी बायको दारू पिती काय? ऐकतो थोडा हो, इथं घर जायची वेळ आली आमच्यावर. आपण कोण? मी मिस्टर शिवाळे श्रीकृष्ण सोसायटीचा सेक्रेटरी. नमस्कार शेवाळे साहेब. हो आमच्याच पिंडातले तुम्ही. काय काम काढलं? साहेब ठक्कर बिल्डर आला होता. मग काय म्हणतोय ठक्कर? धमकी देऊन गेली हो त्याची लोक. सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट विषयी बोलत होते ते. हो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हो. काळजी करू नका. हा लेले असेपर्यंत तुमच्या सोसायटीच्या विटेलाही कोणी धक्का लावू शकत नाही. निश्चिंत राहा. निघा. काय रे अजा कामात लक्ष नाही वाटतं तुमचं? हा कोण ठक्कर आपल्या एरियात येऊन धमक्या देतो? बघतो मी साहेब काय करायचं. तेवढं मॅनेज कर. आणि हो रूम मधून जरा एक ज्यूस घेऊन ये. लेलेंचा दरबार भरलेला वाटतं. अहो नाही हो दरबार कसला. बिझनेस सोबत थोडी जनसेवा ही सुद्धा आपलीच लोक आहेत ना. आपण नाही तर कोण मदत करणार? नाही समाजसेवा वगैरे सगळं ठीक आहे पण भावनांच्या भरात वाहवत जाऊ नका मिस्टर लेले. म्हणजे शेवाळींना वचन वगैरे देऊन बसलात. जी वचनं पाळता येत नाहीत ना ती या जनतेला द्यायची सुद्धा नसतात. मी समजलो नाही. अहो पण त्यांच्या सोसायटीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याचं काय? लेले समजून न समजल्यासारखं छान करता. राजकारणात नक्की पुढे जात. अहो नाही हो राजकारण वगैरे मला नाही जमणार. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नसतं. अहो पण मी तर खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये होतो. म्हणूनच तर आमच्या प्रोफेशन साठीचे सगळे बेसिक क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करता. तुमच्या क्वालिफिकेशनच्या व्यक्तीला कॅबिनेट तर नक्की. एका खुनाच्या किमतीत कॅबिनेट? किंमत तुम्ही ठरवायची नाही मिस्टर लेले. तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आणि 2 पासपोर्ट साईजचे फोटो द्यायचे स्माईल सोबत. अहो पण मी कसं उभा राहणार इलेक्शनला? हे बघा लेले लोकांनी उभ्या केलेल्या लोकांची ती लोकशाही. पण त्यात उभं कोण राहायचं ना हे मी ठरवणार. आणि तुम्हाला आधी सांगितलंय लेले या डावाच्या सगळ्या चाली मी खेळणार. येतंय का लक्षात? नमस्कार प्रेक्षकांनो. जसं की आपण पाहू शकता वातावरण तापलेले आहे. निवडणुकीचे वारे सुसाट पाहत आहेत. आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि आपण पाहत आहात आमचा खास कार्यक्रम कोणाचा होणार जय जयकार तर कोणाची होणार शिकार भाग 7वा. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वासू सूत्रांनी दिलेली महत्वाची बातमी. आणि ही बातमी येते परेल टेलिव्हिजन या मतदारसंघातून थेट तुमच्यापर्यंत. इथे एका बाजूला आहे ठक्कर बिल्डर आणि दुसऱ्या बाजूला सर्वांचे चाहते आपले लाडके श्रीधर लेले. ज्या मतदारसंघात लेल्यांचा जन्म झाला त्यांनी बेचा पाढापाठ केला आणि ज्या मतदारसंघात त्यांनी बेदम मार खाल्ला. ज्या मतदारसंघात लेल्यांनी प्रधान
पॉन बिल्डरचा वध केला आणि 2 वर्ष जेलची शिक्षा सुद्धा भोगली. त्याच मतदारसंघाचा कायापालट करण्याचा ध्यास लेल्यांनी घेतला आहे. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. अशी ही खळबळजनक बातमी घेऊन आम्ही येत आहोत तुमच्यापर्यंत. या निवडणुकीची इत्थंभूत माहिती घेऊन आम्ही येत आहोत थेट तुमच्यापर्यंत. तुमचा आवडता चॅनल ATP तुझ्यावर. तर अजूनही सोफ्याला चिटकलेल्या माझ्या प्रेक्षकांनो, लेल्यांच्या या निर्णयामुळे ही राजभूमी काय नाट्यरंग दाखवते ते पाहूया. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, घुमशान आम्ही. लख लखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तुझे रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तुझे रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. भारे आला रे आला राजा. तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आला. आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे राजा. लेलेंच्या स्वागतासाठी आज आपण जमलो आहोत त्यांच्या घरासमोर. लेल्यांची निशाणी चाकूवर आपल्या बोटांचा जसा उमटून जनतेने त्यांना बहुमताने विजय केले. तर विरोधी उमेदवार ठक्कर बिल्डर यांचा 5 लाख मतांनी पराभव केला. केवळ पराभवच नव्हे तर त्यांचे डिपॉझिटही जप्त करण्यात आले आहे. लेल्यांच्या या यशामध्ये चाकूचा फार मोठा वाटा आहे. लेल्यांनी प्रचारामध्ये चाकू दाखवून मते मिळवली. आर पार चाकूचा वार जोरदार. लेल्यांचा चाकू चालणार हे निवडणुकीआधी सांगितलं होतं फक्त आणि फक्त झोपा 24 तासच्या एक्झिट पोलने. आमच्या एक्झिट पोलपेक्षा लेल्यांना केवळ 2 लाख मते कमी मिळाली आणि आमच्या एक्झिट पोलपेक्षा त्यांना केवळ 2 लाख मते जास्त मिळाली. तर मग तुम्हाला कळालंच असेल की कोणाचे अंदाज अचूक होते. तर अजूनही सोफ्याला चिटकलेल्या माझ्या प्रेक्षकांनो, उठून उभे राहा, एक आळस द्या आणि पाहत राहा आमचा खास कार्यक्रम. सशाने केली वाघाची शिकार. मी रिपोर्टर अबोली चांसमारे विथ कॅमेरामॅन सागर नाईटमारे. मी रिपोर्टर फुलवा आगलावे विथ कॅमेरामॅन अल्ताफ ढापणे. पर्वतीवरून दिसतो शनिवार वाडा. आता फक्त लेले भाऊंचाच राणा. ही वाऱ्याची झुळूक नाही, आता झंझावत आहे. येणाऱ्या तुफानाची ही सुरुवात आहे. लेले भाऊंचा विजय असो. लेले साहेब जिंदाबाद. काय अजय, आजचा काय प्लॅन आहे? काय नाही, 4 वाजेपर्यंत आराम. त्यानंतर ATP तुझा, टाइम्स बोंबलत राहूवर तुमचे इंटरव्ह्यू. हा, त्या टाइम्स वाल्या अर्णबला सांगून ठेव, म्हणावं इंटरव्ह्यू घ्यायचा तर तो मराठीतच.
त्याची इंग्रजी आपल्याला समजत नाही रे. हा नाहीतर मग म्हणेल मिस्टर लेले नेशन वॉन्ट्स टू नो आईचा गो. तेच. आणि आजच्या पार्टीचं काय, कॅबिनेट मिनिस्टर झाल्याबद्दल सोसायटीवाल्यांना एक मोठी पार्टीच देऊन टाकू. पार्टी तो बनतीये बॉस. हा, त्या पार्टीत कोणी भाषण देणार नाही याची खबरदारी घे फक्त. आणि जोशी मास्तरांचा ब्रँड माहितीये ना? हा म्हातारडा मास्तर, ओल्ड मॉन्क, कट्टी चेअर्स. तेवढं मॅनेज कर. आणि मुख्यमंत्र्यांकडे जरा निरोप पाठव. म्हणावं पाठिंबा दिलाय तो फक्त बाहेरून. कॅबिनेट पद दिलं म्हणजे दावणीला नाही बांधला या लिहिलेला. पाठिंबा तोपर्यंतच जोपर्यंत रसद मिळत राहील. काय? नक्की. चल मी जरा फ्रेश होऊन येतो. नमस्कार लेले साहेब. साहेब तुम्हाला एक सांगायचं होतं. तुमचा तो पीए आहे ना, हे चालू माणूस आहे बरं, जरा सांभाळून. अहो मंत्र्याच्याच पोरीवर लाईन मारतात ही लोक. काय म्हणाला रे तू? मंत्रालयातल्या पोरी पीए विषयी बोलत होतो मी. तू तर आपला घरचा माणूस आहेस. अरे लेलेचा होणारा जावई आहेस तू. आणि राजकारणात जावई होण्यासाठी सुद्धा स्किल लागतं. आत्ता कसं बरोबर बोलला. आणि कसं आहे रे, या राजकारणाची खरी इमेज ना आपण लोक आहेत. हे नेते काय दाखवायचे दात, खायचे दात आपण लोक. नमस्कार बोराडे साहेब. नमस्कार. अजय, त्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचं जरा बघून घे. चला येतो. कॉंग्रॅच्युलेशन साहेब मिनिस्टर झाल्याबद्दल. पण आपली जवळची मैत्री आहे म्हणून सांगतो साहेब, मुख्यमंत्र्यापासून जरा सावध राहा. कसे राजकारणात तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत त्यांनी. बोराडे साहेब त्याची काळजी तुम्ही करू नका. हा लेले सुद्धा किंग आहे, किंग. तुम्ही सांगा कसं येणं केलं? मी ते तुमचा ऑफिशियल सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून आलोय आपल्या टीम सोबत. म्हणजे तेच का तुमचं सदरक्षणाय खलनायकाय? मस्करी करता का साहेब गरीबाची? अहो तुमच्यासारख्या शून्यातून विश्वनिर्मिती करणाऱ्या माणसाची सेवा करतो आम्ही. हेच आमचं भाग्य. अरे वा, प्रमोशन झालं वाटतं. हो, ते प्रधान बिल्डरच्या केसची फाईल बंद केली ना, त्याच्यामुळेच मिळाले प्रमोशन. पण साहेब सॉरी हा, तुम्ही खून केला नाही हे माहीत असताना सुद्धा अटक करावी लागली तुम्हाला. पण साहेब मला हे कळत नाही, तुम्ही गुन्हा कबूल का केला? बोराडे साहेब, काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या असतात. आणि सॉरी काय म्हणताय, तुम्ही तर अख्खा गेमच पलटून टाकलाय. तशी ही कॅप छान दिसते. ती हवालदाराची टोपी तुमच्या पर्सनॅलिटीला काही शोभून दिसत नव्हती. पण साहेब या जगात फक्त एकाच टोपीला मान आहे, आणि ती म्हणजे तुमची. एकदा ही टोपी घातली ना, मग कोणाला कितीही टोप्या घालता येतात. बर, आमच्या सिक्युरिटीचं काय? हो, 2 कॉन्स्टेबल ठेवलेत मिसेस लेले सोबत. एक पाठीमागे ठेवलाय खाली. अच्छा. लेले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे. लेले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे. कोण आहे? ए तिडकुट्या, होय बाजूला. अरे तू एका हवालदारच्या. ए म्हाताऱ्या, हवालदार नाही आता आपण इन्स्पेक्टर आहे. प्रमोशन झालं आपलं. प्रमोशन झालं, पण उंची का वाढली नाही? विसरला का पोलीस स्टेशनचा? आजोबा या बसा. लेले काका काँग्रेस. अरे वा. लेला ये इकडे. अरे वा, आजही पुच्छ गुच्छ. मग लेल्या, तुझ्याकडे एक काम होतं माझं. बोला. तुला ना आजची गंमत सांगतो. हो आजोबा, तुमचं काय वय गंमत करायचं? आज आहे ना आपट्यांची आजी भेटली होती रे. तू ते नागानानी पार्क उभं केलं ना, अगदी पुण्याचं काम केलं ते. आधी दिवस कसा घालवायचा याचा मला प्रश्न पडायचा, पण आता मात्र दिवस कसा जातो तेच कळत नाही. कधी या झाडामाग, कधी त्या झाडामाग. आजोबा 5:30 वाजले. झाड वाट पाहत असेल. पण तू पण लेल्या, आय एम प्राऊड ऑफ यू माय डिअर. आजोबा आज इंग्लिश? हा, ते इंग्लिश वरून आठवलं. इंग्लिश नक्की. वाव, 4 बॉटल वोडका का मेरा रोज का.
शेट्टी साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्हाला तुमचं आणि आम्हाला आमचं स्टेटस मेंटेन करण्यासाठी या लहान लोकांपासून दूर राहावं लागेल तुम्हाला. अहो यांच्यापासून कसं दूर राहणार? यांच्यामुळेच तर मी निवडून आलोय. यांच्यामुळे अंधश्रद्धा आहेत साहेब सगळ्या तुमच्या. चला येतो मी. अभिनंदन अभिनंदन मंत्री साहेब. तुम्ही इथे इतक्या लवकर? वेळेच्या पुढे चालणारी माणसं आम्ही इतरांच्या वेळा ठरवतो. म्हणजे कोणाचा काय निकाल लावायचा ना ते आधीच ठरलेलं असतं. तुमचा निकाल आम्हाला आधीच माहिती होता, म्हणून तर तुम्ही जिंकला. जेलमध्ये खितपत पडलेल्या या सामान्य लिहिलेला असामान्य बनवलं तू. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही आमचं ऐकत राहा फक्त. कुठल्या कुठे पोहोचव. तुमचं तर मी ऐकतच आलोय. ऐकावंच लागेल. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही राजकारणी असाल, पण तुमच्या समोर मुर्दा कोणाचा टाकायचा ना हे सिस्टीम ठरवते. प्रधान बिल्डर आठवतोय ना? मी समजलो नाही. राजकारणात किंग नाही, किंग मेकर इम्पॉर्टंट असतो. ज्यांनी मला निवडून दिलंय तेच आहेत या लेलेचे किंग मेकर. मग ज्यांनी तुला निवडून दिलंय ना त्यांची कामं कर लेले. ज्या जनतेने मला निवडून दिलंय त्यांची कामं तर मला करावीच लागतील. जनता ज्यांनी तुला निवडून दिलंय ना त्यांची कामं कर. श्रीकृष्ण सोसायटी पाड. अहो पण काम झालंच पाहिजे. आणि या डावाचा वजीर बनवायचा मिस्टर ली. जन्मठेप किंवा फाशी सगळ्या चाली मी खेळ. समाजसेवा म्हणजे दुप्पट नेवा. श्रीकृष्ण सोसायटी पाडा. तुम्हाला कॅबिनेट नक्की. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर लेले. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. राजकारणात किंग नाही, किंग मेकर इम्पॉर्टंट असते. अहो अहो चला निघायचं ना. अहो चला, मी तर कधीचीच तयारून बसलीये. अहो तुमच्याशी बोलते मी. हो निघूया. वाव, आता आपण मलबार हिलवर मिनिस्टर बंगल्यामध्ये राहणार. या छोट्याशा सोसायटीपेक्षा खूप खूप मोठं घर असेल ना आपलं. अहो अहो तिथे जीव असेल ना. आय एम व्हेरी एक्सायटेड. तिथं गेल्यावर ना मी माझं वुमेन्स क्लब उघडणार. फक्त सोफिस्टिकेटेड बायकांनाच बोलावणार. अख्खा जग आपल्याला ओळखेल. काय शान असेल ना आपली. मी पण काय बोलत बसले. सायलीचा फोन आला होता. खूप खुश होती तिकडे. काय म्हणाली सायली? तिचं काय तेच नेहमीचं लव्ह यू पॉप्स असं म्हणाली. आणि हो तुम्ही मंत्री झालात ना म्हणून तुम्हाला एक पुस्तक पाठवलंय तिने. कोणतं पुस्तक? नाव काय होतं बरं त्याचं नाव? अरे हा, द वे ऑफ नो रिटर्न्स. अरे हा, द वे ऑफ नो रिटर्न्स. द वे ऑफ नो रिटर्न्स. आणि या डावाचा वजीर बनवायचा मिस्टर ली. अहो तिथे जिम असेल ना. जन्मठेप किंवा फाशी. अख्खं जग आपल्याला ओळखेल. काय शान असेल ना आपली. सगळ्या चाली मी खेळणार. खूप खुश आहे होती तिकडे. समाजसेवा म्हणजे दुप्पट नेवा. लव्ह यू पॉप्स असे म्हणाले. श्रीकृष्ण सोसायटी पाडा. वाव, आता आपण मलबार हिलवर मिनिस्टर बंगलोमध्ये राहणार. उंटासारखं तिरकही चालायला शिका. अरे हा, द वे ऑफ नो रिटर्न्स. द वे ऑफ नो रिटर्न्स. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अरे सेक्रेटरी साहेब आहेत ते आपलं काम आहे त्यांच्याकडे. पांडुरंग हरी वासुदेव. अरे सेक्रेटरी साहेब आहेत ते आपलं काम आहे त्यांच्याकडे. सेक्रेटरी साहेब यांच्या वतीने ना मीच आपली माफी मागतो. सेक्रेटरी साहेब यांच्या वतीने ना मीच आपली माफी मागतो. मला सांगा सोसायटी कोणाची? तुमची. सोसायटीचे सेक्रेटरी कोण? तुम्ही.
त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आणि जर का नाही ऐकलं तर आम्ही लोक आहोतच की. 6 हॉटेलं अशीच उभी नाही केली काही. तिथेही सोसायटी होती, लोक होती, सेक्रेटरी सुद्धा होतेच. काय मग काम होईल ना? काम झालंच पाहिजे. वेल डन मिस्टर लेले, वेल डन. आत्ताच मिळालेल्या विश्वसनीय सूत्रानुसार कॅबिनेट मिनिस्टर श्रीधर लेले यांच्यावर एका अज्ञात इसमाने हल्ला केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला केवळ राजकीय स्वरूपाचा नसून श्रीकृष्ण सोसायटीचे सेक्रेटरी शेवाळे यांना संशयित म्हणून अटक करण्यात आलेली आहे. अजून एक सिस्टमचा बळी. या देशात हे असंच होत राहणार. कारण भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही. त्यामुळे अन्य जाती धर्मांशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे. प्रांताप्रांतांची जुंपणार आहे. जुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील. पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी होतील. त्यांचेही पुतळे उभे राहतील. त्यांचेही पुतळे उभे राहतील. पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यांवर बगळे बसतील. पुन्हा आम्ही एक होऊ. पुन्हा आम्ही एक होऊ. स्वातंत्र्याचे गाणे गाऊ. हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. तोपर्यंत मित्रांनो, मला माझ्याच स्वप्नांची तहान आहे. या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्याच साठी जगतो. मी माझ्याच साठी मरतो. आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो. माझ्या धर्माचा जय जयकार असो. माझ्या पंथाचा जय जयकार असो. माझ्या प्रांताचा जय जयकार असो. झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. हे असंच होत राहणार? सिस्टम बदलणार की नाही? सिस्टम म्हणजे तरी कोण हो? तुम्ही आम्ही सगळे. मग या सिस्टीमच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. बदलणं शक्य आहे. आम्हाला ही नवीन सुरुवात करायची आहे. नवी सुरुवात. क्रांतीचे नवे पर्व उगवले. पुन्हा गरजू दे वंदे मातरम. ध्यासाचे पुढे पाऊल पडले. पुन्हा गरजू दे वंदे मातरम. पुन्हा गरजू दे वंदे मातरम. पुन्हा गरजू दे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे बलिदानाने आम्हास स्वातंत्र्य लाभले.
आज परंतु उपेक्षित ते पदोपदी अपमानित झाले. छाटुनी जिभा सुलतानी फोडिले तख्त अस्मानी. छाटुनी जिभा सुलतानी फोडिले तख्त अस्मानी. गरजू दे गरजू दे गरजू दे पुन्हा गरजू दे. वंदे मातरम पुन्हा गरजू दे. वंदे मातरम. झोळीत गुणांचे दान जे तू दिले, रक्तात दौडते ज्ञान जे तू दिले.